हे बघा, ही मी भाजी धुवून आणली आहे. आता आपल्याला ही कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याचा हा जो मागचा भाग आहे ना, इथे फक्त चेक करायचं. हे तुटलंय, हे कोवळं आहे, ते आपल्याला घ्यायचंय. हे बघा, अशा काड्या चेक करायच्या. असं जे जून असेल ते काढून टाकायचं आपल्याला. हे बघा, ही जून आहे, पण एवढी काडी तोडून टाकली ही भाजी. आता ही सगळी कोवळी आहे. ही बघा, ही आपली भाजी आता सगळी साफ करून झाली आहे. आपण त्याची जी कडक देठ होती ती काढून टाकली. भाजी मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण तिला चिरायची. ही सगळी भाजी अशी एकत्र पकडायची, जेवढी आपल्या हाताला धरता येईल तेवढी, आणि ही बारीक बारीक चिरून घ्यायची. हे बघा, आपली भाजी आता ही चिरून झालेली आहे. आता आपण तिला फोडणी करूया. हे बघा, आपली ही भाजी चिरून झालेली आहे. त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. हे बघा, आता तेल गरम झालंय. तेलामध्ये मिरच्या घालून घ्यायचं. मिरच्या छान फ्राय झाल्या तर त्याच्यामध्ये लसूण घालायचं. त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं. ते चिमूटभर मीठ घालायचं. कांदा आपला लवकर मऊ होतो. कांदा आपल्याला थोडा गोल्डन कलरचा येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांदा परतून झाले, गोल्डन कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये आता हिंग हळद घालायचं. तर 1 चमचा हिंग घालायचं. थोडीशी हळद घालायची. त्याच्यामध्ये आपली ही भाजी घालायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं भाजीमध्ये. आता फक्त 2 मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवायचंय, म्हणजे ती भाजी चांगली मऊ शिजेल. आपण झाकण काढून बघूया. ही भाजी शिजलेली आहे. चेक करू शकता. हे बघा, ही मऊ शिजली भाजी. खायला ठेवायला. हे बघा, आपली भाजी तयार आहे.